Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पेट्रोल डिझेल जपून वापरा. इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. भारतावरही युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं विधान. वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय. वर्क फ्रॉम होम ऑनलाईन मीटिंगवर भर द्या. मेट्रो प्रवास इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. मोदींचा जनतेला सल्ला. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं. ही सुद्धा एक देशभक्तीच आहे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. दरम्यान रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करण्याचा सल्ला. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत देशाची स्थिती गंभीर. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. राहुल गांधींची सडकून टीका. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपावर सीएनजीचा तुटवडा. दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त. 3 ते 4 तासापेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. जप्त केलेल्या मोबाईलबाबत फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. अश्विनी चैनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी. छत्रपती संभाजीनगरातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर आज कारवाईची शक्यता. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात दिलेला आश्रय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. सीआयआय परिषदेला फडणवीस हजेरी लावणार. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगाने हा दौरा महत्त्वाचा. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हक्कभंग कारवाईला सामोऱ्या जाणार. आज दुपारी 2 वाजता विधिमंडळात हक्कभंग कारवाई. याआधी प्रकृती अस्वस्थतेमुळे अंधारेंची कारवाईला अनुपस्थिती. अहिल्यानगरमध्ये पुणे महामार्गावर आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वात आंदोलन. ट्रॅव्हलमध्ये हिंदू महिलांची मुस्लिम चालक वाहकाकडून छेडछाड होत असल्याचा आरोप. हिंदू संघटनांकडून निषेध. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुनावणीची शक्यता. बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल. दोन्ही झेडपीत आरक्षण मर्यादा ओलांडली नसल्याचा दावा. तुळजाभवानीच्या खजिन्यात 2 वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोन्याची भर. तिजोरीत आतापर्यंत 253 किलो सोनं तर 4523 किलो चांदी असल्याची नोंद. एकूण सोन्याची किंमत अंदाजे 383 कोटींवर. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक पावसाची शक्यता. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. मान्सूनचं यंदा अंदमानात लवकर आगमन होणार. येत्या 2 दिवसातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता. स्कायमेटसह मान्सूनच्या सक्रियतेबाबत भाकीत. वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 26,000 कुटुंब अंधारात. अनेक ठिकाणी महावितरणचे पोल कोसळले. 1,11,000 ग्राहकांना फटका. 85,000 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत. बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी 3घांना अटक. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून 3 शार्पशूटर्स अटकेत. 6 मेच्या रात्री रथ यांची हत्या. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.